नमस्कार, मी ज्योतिषशास्त्री आणि वास्तुविशारद धनश्री केळकर. आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत. 1 मे 2024 या दिवशी सगळ्यात मोठा ग्रह गुरु हा राशी बदल करतोय. म्हणजे मेष राशीमधून तो वृषभ राशीमध्ये जातोय. आपल्या सगळ्यांनाच या गुरु बदलाची किंवा शनी बदलाची खूप उत्सुकता असते. कारण काय तर शनीचा संबंध 7.5 ढय्या याच्याशी येतो आणि गुरुचा संबंध गुरुबळ आहे की नाही, शुभकार्य करायचं की नाही याच्याशी येतो. आणि हे दोन्ही ग्रह मंदगती ग्रह आहेत. म्हणजे गुरु जवळजवळ वर्षभर एका राशीमध्ये राहतो आणि त्याच्यामुळे ही फळं आपल्याला वर्षभर मिळतात. तर हा देवगुरु म्हणजे बृहस्पती 1 मे रोजी दुपारी 12:56 वृषभ राशीमध्ये प्रवेश करत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक राशीमध्ये 3 नक्षत्र असतात. तर वृषभ राशीतलं पहिलं नक्षत्र आहे कृत्तिका. या कृत्तिकाचा पहिला चरण हा मेष राशीमध्ये आहे आणि दुसरा, तिसरा आणि चौथा चरण वृषभ राशीमध्ये आहे. म्हणजेच गुरु सुरुवातीला कृत्तिका या रवीच्या नक्षत्रामध्ये वृषभ राशीत असणार आहे. प्रत्येक ग्रह ज्या नक्षत्रात आहे त्या नक्षत्राप्रमाणे सुद्धा त्याची फळं मिळतात. तर ती काय मिळतील ते पण आपण पाहूया. सर्वप्रथम कोणत्या राशींना गुरुबळ आहे हे पाहूया. जर गुरु जन्म राशीपासून 1, 5, 7, 9 आणि 11 असेल तर त्या राशींना गुरुबळ उत्तम आहे असं म्हणतात. म्हणजेच मेष, कर्क, कन्या, वृश्चिक आणि मकर या राशींना गुरुबळ उत्तम आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य या वर्षात करता येईल. ज्यांच्या जन्म राशीपासून गुरु पहिला, तिसरा, 6वा किंवा 10वा आहे अशांना गुरुबळ मध्यम राहतं. त्यामुळे वृषभ, सिंह, धनु आणि मीन या राशींना गुरुबळ मध्यम राहील. त्यामुळे अशा जातकांचं उपनयन किंवा विवाह करताना गुरुच्या सुवर्ण प्रतिमेचे पूजन किंवा पूजा करून मगच शुभ कार्य करावे. आणि ज्या जातकांच्या जन्म राशीपासून गुरु 4था, 8वा किंवा 12वा आहे अशा राशींना गुरुबळ नाही असं म्हणलं जातं. आणि यामुळे मिथुन, तुळ आणि कुंभ या तिन्ही वायुतत्वाच्या राशींना गुरुबळ नाहीये. याच्यामुळे या जातकांना जर उपनयन संस्कार किंवा विवाह संस्कार करायचा असेल तर एकतर गुरुबळ येईपर्यंत थांबावं किंवा अडचणीच्या काळात बृहस्पती शांती करून शुभ कार्य करता येईल. आणि हे गुरुबळ जन्मराशीपासून पाहतात. जन्मरास म्हणजे आपण जी चंद्ररास म्हणतो किंवा नावरस रास म्हणतो. म्हणजे आपल्या कुंडलीत ज्या राशीमध्ये चंद्र लिहिलेला आहे ती रास म्हणजे आपली जन्मरास असते. या राशीपासून गुरुबळ पाहिलं जातं. गुरु शुक्राच्या वृषभ राशीत जातोय. आता गुरु आणि शुक्र काही एकमेकांचे मित्र नाहीत, परंतु गुरु म्हणजे बृहस्पती हा देवांचे गुरु आहेत आणि शुक्र हे दैत्यांचे गुरु आहेत. म्हणजे दोन्ही गुरुच आहेत. म्हणजे सगळ्यांना मार्गदर्शन करणारे आहेत, मेंटॉर आहेत. आणि गुरु नेहमी आपल्याला चांगला मार्ग दाखवतात, योग्य मार्गावर नेऊन ठेवतात. त्यामुळे वृषभ या शत्रू राशीत जरी गुरु गेला तरी तिथेही तो ज्ञानाचा प्रकाश पाडेल आणि आपल्याला मार्ग दाखवेल. आता गुरु हा नैसर्गिक शुभ ग्रह आहे. तो वाणीचा कारक आहे, कोशाचा कारक आहे. कोश म्हणजे काय? वित्त, पैसा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो ज्ञानाचा कारक आहे. गुरुचा गुण काय आहे तर उपलब्धता. म्हणजेच आपल्याला कोणतीही गोष्ट करण्यासाठी जी संधी लागते ती संधी मिळवून देण्याचं काम हा गुरु करतो. आणि त्यामुळे तुम्हाला गोचरीनी गुरु जेव्हा चांगल्या प्रकाराने येतो आणि त्याची दृष्टी ज्या ज्या स्थानावर पडते त्या स्थानांनी दाखवलेल्या गोष्टींविषयी तुम्हाला सुलभता निर्माण होते. त्या गोष्टी करणं तुम्हाला सुकर जातं. प्रत्येक लग्नाचे काही इष्ट आणि अनिष्ट ग्रह असतात. गुरु कोणत्याही लग्नाचा पूर्णपणे इष्टग्रह होत नाही, परंतु मुळातच गुरु हा अत्यंत शुभ ग्रह असल्यामुळे तो सगळी वाईटच फळं देतो असं नाही. ज्या लग्नाला किंवा राशीला तो अशुभ आहे तरी सुद्धा तिथेही ज्ञानाचा प्रकाश तो काही ना काही पाडणारच आहे.
कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये गुरु द्वितीय म्हणजे धनस्थानातून भ्रमण करणार आहे आणि त्याची 5वी दृष्टी 6ठ स्थानावर आणि 9वी दृष्टी 10म स्थानावर राहणार आहे. यामुळे काय होतंय तर 2 अर्थत्रिकोणातली स्थानं ऍक्टिव्हेट होत आहेत आणि तो स्वतः द्वितीय स्थानात आहे. द्वितीय स्थानावरून धन पाहतात, 6ठ स्थानावरून कर्ज पाहतात आणि 10म स्थानावरून मिळणारा पैसा पाहतात. त्यामुळे ह्या गोचरमध्ये लोक बरेच कर्ज काढण्याकडे राहतील. मग ते नवीन व्यवसायासाठी असू दे, घर घेण्यासाठी असू दे, पण कोणत्या ना कोणत्या कारणाने कर्ज काढलं जाईल. तर कर्ज काढताना अनाठायी कर्ज काढू नका. या गुरुच्या भ्रमणाचा सर्वसाधारण जनमानसावर जगामध्ये काय परिणाम होईल ते पहिल्यांदा पाहूया. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गुरु हा अत्यंत शुभ ग्रह आहे आणि वृषभ राशीतून जाताना तो कृत्तिका, रोहिणी आणि मृग या 3 नक्षत्रातून जाणार आहे. तर कृत्तिका नक्षत्र म्हणजे चमक आहे, ती तुम्हाला प्रसिद्धी देते. रोहिणी नक्षत्र जे आहे ते समृद्धी देतं, समृद्धीचं नक्षत्र आहे. आणि मृग नक्षत्र जे आहे ते एखादी गोष्ट मिळवण्यासाठी लागणारी इच्छा, डिझायर आहे. त्यामुळे गुरुच्या भ्रमणाचे या 3 नक्षत्रातून जाताना जे परिणाम आहेत ते तसे वेगळे होणार आहे. आता जनमानसावर किंवा जगतावर काय परिणाम होतील ते आपण पाहूया. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की गुरु आणि शुक्र हे दोघंही शत्रू आहेत एकमेकांचे, पण ते दोघंही गुरु आहेत. त्यामुळे गुरु जरी ज्ञानाचा प्रकाश पाडणार असला तरी शुक्राच्या राशीमध्ये तो फार कम्फर्टेबल नसणार आहे, कारण ती त्याच्या शत्रूची रास आहे. त्यामुळे गुरुचं जे पूर्णपणे शुभत्व आहे ते त्याला दाखवता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक राशीला जे फळ मिळणार आहे ते काही राशींना शुभ सुद्धा मिळणार आहे, पण हे शुभ फळ पूर्णपणे मिळणार नाही. ते शुभत्वामध्ये थोडीशी कमतरता राहील. हा वृषभेचा गुरु कोणकोणत्या सेक्टरवर परिणाम करेल तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कन्सल्टंट किंवा स्टॉक मार्केट, फायनान्स, बँकिंग या सगळ्यावर तो परिणाम करेल. स्टॉक मार्केटमध्ये तर खूपच हलचल होईल आणि एक मोठं करेक्शन येण्याची शक्यता आहे. मी मगाशी सांगितलं तसं या काळात कर्ज घेतली जातील आणि कोणत्या ना कोणत्या प्रकाराने तुमचा पैसा सुद्धा खर्च होईल. वृषभेच्या गुरुचं फळ धनहानी असं दिलेलं आहे. त्यामुळे प्रयत्नपूर्वक बचत करण्याचा प्रयत्न करा. याचबरोबर वॉटर ट्रान्सपोर्ट किंवा एअर कार्गो, त्याचप्रमाणे ऑटोमोबाईल इंडस्ट्री याच्यामध्ये सुद्धा थोडासा त्रास होईल. या काळामध्ये पॉलिटिकल अपडाऊन्स मात्र खूप होतील. ज्यावेळी गुरु वृषभ राशीतून भ्रमण करतो म्हणजे एखाद्या राशीत तो पुन्हा यायला जवळजवळ 12 वर्ष लागतात. जेव्हा गुरुचं भ्रमण वृषभ राशीतून होतं आणि त्या वर्षी जर इलेक्शन लागली तर जी रुलिंग पार्टी असते त्याचा जय होतो. आणि यामुळे माझ्या अंदाजाप्रमाणे या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदीच विजयी होऊन पुन्हा पंतप्रधान होतील. अर्थात हा माझा अंदाज आहे, मी दावा करत नाहीये. गुरुचं भ्रमण वृषभेतून आहे, त्यामुळे स्त्रियांसाठी हे वर्ष वेगळं ठरणार आहे. त्यांच्यासाठी वेगवेगळे कायदे केले जातील. स्त्रिया खूप मोठ्या पदावर कार्यरत होतील, पण याच काळात त्यांनी आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. बालकांना सुद्धा थोडा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे प्राण्यांमध्ये एखादा आजार पसरण्याची शक्यता आहे आणि तो आजार सर्व जगभर पसरू शकतो, तर ही काळजी सुद्धा घ्यायची. याचबरोबर जेथे जेथे युद्ध चालू आहे म्हणजे इराक आणि इराण, इस्रायल आणि पॅलेस्टाईन, रशिया आणि युक्रेन, तर यांच्यातली युद्ध आता वाढतील. त्याचप्रमाणे भारताचं सुद्धा शेजारील देशाशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. अर्थात भारत जास्त प्रबळ असेल. ज्या ज्या वेळी गुरु वृषभ राशीत असतो, शनी मकर राशीत असतो आणि राहू मीन राशीत असतो, त्या त्या वेळेला संपूर्ण जगामध्ये भूकंपाच्या घटना घडतात. तर या वर्षामध्ये अशा भूकंपाच्या घटना घडण्याची सुद्धा खूप शक्यता आहे. या भ्रमणामध्ये बँकिंग सेक्टर, फायनान्स सेक्टर तसंच स्टॉक मार्केटमध्ये जरा निगेटिव्ह परिणाम मिळतील. स्टॉक मार्केटमध्ये तर मोठं करेक्शन येण्याची शक्यता आहे. जीपीएस यंत्रणा, सॅटेलाइट, सोशल मीडिया, फेसबुक या सगळ्यांवरती जेव्हा आपण काही वक्तव्य करतो तर सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय की आपण सावधानपूर्वक बोलायचंय, काय बोलतो याच्याकडे नीट लक्ष द्यायचंय.
गुरु वाणीचा कारक आहे, त्यामुळे आपल्या बोलण्यानेच आपलं नुकसान करून घेऊ नका, नाहीतर तुम्हाला त्रास भोगावा लागेल. आता या गुरुच्या गोचरीविषयी अनेक ज्योतिर्विदांची वेगळी वेगळी मतं आहेत. पण काहीही झालं तरी एक लक्षात ठेवायचं आहे की गुरु अत्यंत शुभ ग्रह आहे. प्रत्येक राशीला किंवा लग्नाला तो इष्ट आहे की अनिष्ट आहे ह्याच्यानुसार त्याची फळं मिळतील. असं म्हणलं जातं की जर तो त्या राशीला किंवा लग्नाला अनिष्ट असेल तर त्याच्या 7व्या दृष्टीपेक्षा 5वी आणि 9वी दृष्टी मात्र चांगलं फळ देते. आता आपल्याला 12ही राशींना तसेच 12ही लग्नांना या गुरुच्या भ्रमणाचं काय फळ मिळणार आहे ते पाहूया. हा फलादेश आपण दोन्ही राशींचा बघायचा आहे, कारण गोचर भ्रमण नेहमी चंद्राकडून तसंच लग्नाकडून सुद्धा बघितलं जातं. त्याचबरोबर गुरुबळासाठी चंद्र राशी पाहिली जाते. त्याच्यामुळे हे फळ तुम्ही चंद्र राशीवरून सुद्धा पहा आणि लग्न राशीवरून सुद्धा पहा. आणि जर जमलं तर तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींप्रमाणे या दोन्ही फळांचं कॉम्बिनेशन करा, म्हणजे तुम्हाला कळेल की हे गोचर भ्रमण आपल्याला कसं जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही दोन्ही राशींप्रमाणे हे फळ पाहायचं आहे. तर आता आपण या 12ही राशी लग्नांना या गुरुभ्रमणाचं काय फळ मिळेल ते पाहूया. तत्पूर्वी मी दिलेली माहिती तुम्हाला आवडते तर ही माहिती इतरांपर्यंत नक्की पोचवा आणि याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. अशी नवनवीन माहिती मिळण्यासाठी जर अजूनपर्यंत तुम्ही माझं चॅनल हे सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल. आणि हो, माहिती आवडली तर लाईक करायला आणि कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. तुम्हाला अजूनही कोणती माहिती हवी असली तर कॉमेंट बॉक्समध्ये तसं मला सांगा. माझ्या अभ्यासाप्रमाणे आणि मला जितकी माहिती देता येईल तितकी देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. सुरुवात करूया मेष राशी तसंच मेष लग्न. मी म्हणताना कधी राशी म्हणलं किंवा लग्न म्हणलं तरी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही दोन्ही प्रमाणे हे फळ पाहायचं आहे. मेष लग्नाचा गुरु भाग्येश आणि व्ययेश असून तो धनस्थानातून भ्रमण करणार आहे. आता भाग्येश म्हणजे त्रिकोणाचा अधिपती, म्हणून गुरु या राशीला शुभ फळ देतो. मात्र त्याचबरोबर तो व्ययेश आहे आणि व्ययेश नेहमी परावलंबी ग्रह असतो. त्यामुळे तुमच्या कुंडलीत जर गुरु इष्टग्रहाबरोबर असेल तर हा गुरु तुम्हाला अत्यंत चांगली फळ देईल. गुरु स्वतः वृषभ या राशीत धनस्थानात असणार आहे. सगळे अर्थत्रिकोण ऍक्टिव्हेट होत आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला या गुरुच्या भ्रमणामध्ये व्यवसायाच्या किंवा पैसे मिळवण्याच्या वेगवेगळ्या संधी चालून येतील. या संधीचा तुम्ही उपयोग करून घ्या. फक्त नेहमी लक्षात ठेवायचं की याचं फळ अगदी 100% मिळणार नाही, त्याच्यात थोडी कमतरता राहील. अर्थात या काळात तुमचा बँक बॅलन्स वाढेल. क्वचित तुम्ही घर विकताय आणि अजूनपर्यंत ते विकलं जात नाहीये तर ते सुद्धा विकलं जाऊन तुम्हाला पैसा मिळेल. आता गुरुच्या दृष्टीविषयी पाहूया. गुरुची 5वी दृष्टी षष्ठ स्थानावर आहे. इथून आपण काय बघतो तर रोग, ऋण आणि रिपू. ऑक्टोबर पासून केतू कन्या राशीत आहे, म्हणजे तुमच्या षष्ठात आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत तुमचे शत्रू तुम्हाला खूप त्रास देत होते, पण आता या केतूवर आणि षष्ठ स्थानावर गुरुची दृष्टी राहील. त्याच्यामुळे आपोआपच हा त्रास थोडासा कमी होईल आणि तुमचं काम इतकं वाढेल किंवा तुम्ही दुसऱ्या गोष्टीमध्ये इतके एंगेज व्हाल की या गोष्टीकडे लक्ष द्यायला तुम्हाला वेळच उरणार नाही. त्याचप्रमाणे तुम्ही जर एखादं कर्ज घेतलं असेल तर त्याचं रिपेमेंट व्हायला आता सुरुवात होईल. जर तुम्ही बेरोजगार आहात किंवा नोकरीत आहात पण तुम्हाला स्विच करायचंय तर ती संधी सुद्धा चालून येईल. मात्र मोठ्यांचा सल्ला घ्यायचा आणि मगच पुढे जायचं. यानंतर गुरुची 7वी दृष्टी अष्टम स्थानावर आहे. तुमच्या कुंडलीत जर मंगळाची स्थिती चांगली असेल, कारण मंगळ तुमचा लग्नेश आणि अष्टमेश आहे, तो शुभ ग्रह आहे, आणि जर या मंगळाचा संबंध अर्थत्रिकोणाशी असेल तर तुम्हाला वारसा हक्काने धन मिळेल. म्हणजे काय, तुम्हाला वारसा हक्काचं धन मिळणार आहे पण त्याच्यात आतापर्यंत अडचणी येत आहेत, तर त्या अडचणी आता दूर होतील आणि तो मार्ग सुकर होईल. त्याचप्रमाणे एखाद्या आजाराशी जर तुम्ही लढत असाल तर आता त्यावर योग्य औषधोपचार होतील, योग्य निदान होईल आणि तो आजार बरा होण्याकडे जाईल.
जर तुम्हाला एखादी वाईट सवय म्हणजे वाईट व्यसन असेल आणि ते तुम्हाला सोडायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हा काळ उत्तम आहे. गुरुची नवम दृष्टी तुमच्या दशम स्थानावरती राहील. याच वेळी तुमचा जो दशमेश आणि लाभेश आहे शनी, तो सुद्धा लाभस्थानात आहे. त्याच्यामुळे नोकरीत तुम्हाला चांगलं वातावरण राहील, तुमची प्रगती होईल. म्हणजे तुम्ही तुम्हाला सिद्ध करायचा प्रयत्न कराल आणि त्याला यश येईल आणि अर्थातच त्याच्यामुळे तुमची उन्नती होईल. तुम्हाला जर परदेशी नोकरी करायची असेल किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हे गुरुचं भ्रमण अत्यंत लाभदायक ठरेल. जर तुमच्या मूळ कुंडलीत चांगले ग्रहयोग असतील आणि आता एखादी तुमची जर केस चालू असेल तर या गुरु भ्रमणाच्या नंतर ती केस पुढे येईल आणि त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. या गुरु भ्रमणामध्ये तुमचं सोशल स्टेटस थोडंसं वर जाईल. लोक तुम्हाला चांगलं म्हणायला लागतील. तुम्ही जर राजकारणात असाल तर या गुरुभ्रमणाचा तुम्हाला नक्की फायदा होईल. मात्र याच वेळी लक्षात काय ठेवायचंय तर समाजासाठी काम करताना समाजात राहायचंय, तिथे आपला इगो आड येऊ द्यायचा नाहीये. गुरुची अष्टम स्थानावर सुद्धा दृष्टी आहे, त्याच्यामुळे जर तुम्ही रिसर्चमध्ये असाल तर तिथेही तुम्हाला उत्तम फळ मिळेल. मेष राशीला तसंच मेष लग्नाला गुरु कितवा तर गुरु दुसरा आहे आणि या दुसऱ्या गुरुचं फळ द्रव्यपद असं दिलेलं आहे. म्हणजेच काय तर या काळात तुमचं धन वाढेल. थोडक्यात हे गुरुभ्रमण मेष राशीच्या लोकांना किंवा मेष लग्नाच्या लोकांना धन देणारं राहील. लक्षात एकच ठेवायचं की ते खूप मोठ्या प्रमाणावर नसणार आहे. म्हणजे जेवढं तुम्ही एक्सपेक्ट करताय तितकं नसेल, पण लाभ नक्की होईल. वळूया वृषभ राशी आणि लग्नाकडे. तुमच्या राशीतच किंवा तुमच्या लग्नातच गुरुचं भ्रमण होणार आहे. हा गुरु अष्टमेश आणि लाभेश असून तो लग्नस्थानातून भ्रमण करत आहे. गेल्या वर्षी गुरु व्ययस्थानात होता, तुमचा कोणत्या ना कोणत्या कारणाने खूप खर्च होत होता, तर तो खर्च आता कमी व्हायला लागेल. आता गुरु तुमच्या लग्नातच आहे. मग लग्नावरून आपण काय बघतो तर शरीर वर्णाकृती लक्षणांनी, म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व सुधारेल. तुम्हाला सिद्ध करण्याकडे तुमचं लक्ष राहील. मात्र कोणत्या ना कोणत्या प्रकारची भीती मात्र तुमच्या मनात राहील आणि त्याच्यामुळे तुमचं लक्ष विचलित होऊ शकतं. तर असं होऊ देऊ नका. गुरुची पाचवी दृष्टी पंचम स्थानावर राहील. इथून आपण काय बघतो तर संतान बघतो, आपल्या लव्ह लाईफ बघतो, आपल्याला शेअर मार्केटमधून मिळणारा पैसा पाहतो. आतापर्यंत म्हणजे ऑक्टोबर पासून केतू तिथे आहे. हा केतू डिटॅचमेंट देतो. त्यामुळे क्वचित असं असेल की तुम्ही तुमच्या संतानापासून दूर आहात. आता गुरुची दृष्टी आल्यानंतर तुमचा मुलगा जर परदेशी शिकायला गेला असेल तर तो इकडे तुम्हाला भेटायला येऊ शकतो किंवा तुम्ही परदेशात त्याला भेटायला जाऊ शकता. तुमच्या संततीबद्दल काही चांगल्या गोष्टी घडतील. तुमचं मन अभ्यासात लागेल. आता तुम्ही अभ्यास करायला लागाल, अर्थात त्याच्यामुळे शिक्षणात प्रगती होईल. गुरुची सातवी दृष्टी सप्तम स्थानावर आहे. गुरु स्वतः लग्नात आहे आणि त्याची पंचम आणि सप्तम या दोन्ही स्थानांवर दृष्टी आहे. त्यामुळे विवाह ठरण्यासाठी हा योग अत्युत्तम आहे. त्यामुळे अविवाहितांचे लग्न या काळात नक्की ठरेल. तुमचा जर पार्टनरशिपमध्ये व्यवसाय असेल तर त्या व्यवसायातून तुम्हाला चांगली धनप्राप्ती होईल आणि तुम्ही जर विवाहित असाल तर तुम्हाला वैवाहिक सौख्य चांगलं लाभेल. तुमची एखादी कोर्ट केस चालू आहे तर ती आता पुढे येईल आणि त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. क्वचित आतापर्यंत तुमच्या जोडीदाराशी काही वादविवाद असतील, त्याचप्रमाणे काही पार्टनरशी वादविवाद असतील तर ते गैरसमज आता दूर होतील आणि तुमच्यामध्ये सलोख्याचे संबंध निर्माण होतील. आता या गुरुची नववी दृष्टी भाग्यस्थानावर राहील. या स्थानाचं नावच आहे भाग्यस्थान. म्हणजे गुरुची 5 आणि 9 या दोन्ही त्रिकोण स्थानांवर दृष्टी आहे. अर्थात यामुळे तुम्ही जे जे काम कराल त्या कामामध्ये तुम्हाला नशिबाची साथ लाभेल. पंचम सुद्धा विद्यास्थान आहे आणि नवम स्थान आहे उच्च शिक्षणाचं स्थान आहे. त्यामुळे ज्या ज्या लोकांना उच्च शिक्षण करायचंय त्यांनी या गुरुच्या गोचरमध्ये नक्की करावं. याचबरोबर तुम्हाला परदेशी जाऊन शिक्षण घ्यायचं असेल तरी सुद्धा यासाठी हे वर्ष उत्तम राहील. तुमचं काम होईल. नवम स्थान हे धर्मस्थान सुद्धा म्हणलं जातं आणि गुरु हा धर्माचा कारक आहे आणि याची दृष्टी धर्मस्थानावर राहणार आहे. त्यामुळे अर्थातच
तुमची धर्माप्रती श्रद्धा वाढेल. आपण केलेल्या गोष्टीला नशिबाची साथ मिळाली की आपला आत्मविश्वास हा फाजील आत्मविश्वासामध्ये किंवा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातो. तर ओव्हर कॉन्फिडन्स येऊ देऊ नका. म्हणजेच प्रत्येक गोष्ट मलाच कळते हा आविर्भाव नको. मोठ्यांचा सल्ला अवश्य घ्या. या काळात तुम्ही धार्मिक स्थळाला भेट द्या. कदाचित ते लांबचं सुद्धा असेल, अगदी परदेशी सुद्धा तुम्ही जाल. वृषभ राशीसाठी वृषभेतल्या गुरुचं फळ म्हणजे गोचरीचं फळ हे भयप्रद असं दिलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करताना क्वचित तुमच्या मनात एखादी कोणत्या ना कोणत्या प्रकारची भीतीची शंका राहील. म्हणजे तुमच्या मनात एखादी भीती राहू शकते. असं कोणत्याही प्रकारची तुम्हाला भीती वाटली किंवा साशंकता असली तर मोठ्यांचा सल्ला अवश्य घ्या. या गुरुभ्रमणामध्ये तुम्ही मोठ्यांचा जितका सल्ला घ्याल तितका तुमचा फायदा होईल. वृषभ राशीला गुरु पहिला आहे, अर्थात गुरुबळ उत्तम आहे. वळूया मिथुन रास तसंच मिथुन लग्नाकडे. मिथुन राशीचा गुरु सप्तमेश आणि दशमेश आहे. म्हणजे त्याच्याकडे 2 केंद्रांचं आधिपत्य आलेलं आहे. परंतु गुरु हा शुभग्रह असल्यामुळे या गुरुला केंद्राधिपत्य दोष येतो. त्यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये गुरुची स्थिती चांगली असणं आवश्यक आहे. आता चांगली म्हणजे काय, तर वृषभ राशीच्या किंवा लग्नाच्या कुंडलीसाठी जो इष्टग्रह आहे, शुक्राच्या लग्नांना शनी इष्टग्रह होतो, त्याच्याबरोबर या गुरुचे चांगले संबंध असले तर या गुरुची उत्तम फळं तुम्हाला मिळतील. आता मिथुन राशीच्या व्ययातून हा गुरु भ्रमण करतोय. म्हणजे तुम्हाला 12वा गुरु आहे. म्हणजे काय, तर यावर्षी तुम्हाला गुरुबळ नाहीये. त्यामुळे शुभ कार्य करायचं असेल तर बृहस्पती शांत करणं अत्यंत आवश्यक आहे. गुरुची 5वी दृष्टी 4थ स्थानावर आहे. सध्या तिथे केतूही आहे आणि त्याच्यामुळे तुमचं घर कोणत्या ना कोणत्या कारणाने डिस्टर्ब होतं. कधी तुम्हाला आईच्या तब्येतीची काळजी होती, कधी तुमचे घरातच वादविवाद होते. परंतु आता त्यावर गुरुची दृष्टी असल्यामुळे हे वाद कमी होतील. गुरु व्ययात असल्यामुळे अर्थात तुमचा खर्च खूप वाढणार आहे. पण हा खर्च कोणत्या कारणासाठी होऊ शकतो, तर त्याची 5वी दृष्टी 4थ स्थानावर आहे. कदाचित तुम्ही नवीन घर घेण्याचा प्लॅन कराल आणि त्याच्यासाठी कर्ज काढाल आणि अर्थातच हा जरी खर्च दिसला तरी तुमचं घर या गोचरामध्ये होऊ शकतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला लोन सुद्धा मिळू शकतं. पण तुम्ही हे लक्षात घ्यायचं, या घरासाठी घेतलेल्या लोनचं रिपेमेंट पुढे नीट होईल की नाही. म्हणजे आपली फायनान्शियल बॅलन्स शीट आधी नीट पहा आणि मगच कर्ज काढून घर घ्या. त्याचप्रमाणे हे स्थान हॉस्पिटलचं सुद्धा आहे. त्यामुळे यावर्षी क्वचित तुम्हाला हॉस्पिटलायझेशनसाठी सुद्धा खर्च करावा लागू शकतो. आता बघा, समजा तुमच्या स्वतःसाठी हा त्रास झाला किंवा तुमचे पैसे खर्च झाले, तरी हे लक्षात घ्या की तुम्हाला आजार झाला आणि तो बरा होण्यासाठी तुम्ही हॉस्पिटलवर खर्च केलेला आहे आणि तिथून तुम्ही बरे होऊन येणार आहात. तर विचार अशा प्रकारे करा की पैसे गेले पण मला बरं वाटलं. व्ययस्थानातून गुरुची 7वी दृष्टी 6th स्थानावर असल्यामुळे तुमचे शत्रू कमी होतील. जर तुम्ही घरासाठी लोन अप्लाय केला असेल आणि तुमचं लोन अजूनपर्यंत पास झालं नसेल तर या गोचर भ्रमणामध्ये तुमचं लोन पास होईल. मात्र हे काढायचं की नाही याचा 10दा विचार करा आणि मग लोन काढा. कोर्ट केस चालू असेल तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता राहील. गुरु व्ययात आहे आणि व्ययस्थानातून तो 8म स्थानावर दृष्टी टाकतो. यामुळे तुमची या वर्षात आध्यात्मिक प्रगती चांगली होईल आणि अध्यात्माकडे वळताना तुम्हाला जर एखादी वाईट सवय असेल किंवा व्यसन असेल तर ते सोडण्याची तुमची तीव्र इच्छा होईल आणि या गुरुच्या गोचर भ्रमणामध्ये ती सवय सुटेल सुद्धा. आणि अध्यात्मात रुची वाढल्याचा दुसरा परिणाम असाही राहतो की घरात तुम्ही शांत राहता. त्याच्यामुळे आपोआपच घरातलं वातावरण सुद्धा चांगलं राहील. आता आपण जर पाहिलं तर सप्तमेश गुरु आहे आणि हा गुरु व्ययस्थानातून भ्रमण करतोय. म्हणजे प्रत्येक वेळी असा नको विचार करायला की आता बायकोशी भांडण होईल. तुम्ही असा सुद्धा विचार करू शकता की बायको बरोबर तुम्ही परदेश प्रवासाला फिरण्यासाठी जाल किंवा तुमचा पार्टनर आहे, तुम्ही पार्टनरशिपमध्ये बिझनेस करताय तर तुम्हाला परदेशी व्यवसाय करण्याची संधी चालून येईल.
या काळात वारसा हक्कातून किंवा तुमच्या सासूरवाडहून सुद्धा धन मिळण्याची शक्यता आहे. मी पुन्हा एकदा सांगते, हे सगळे शुभ परिणाम बघताना त्या शुभ परिणामांची तीव्रता थोडीशी कमी राहणार आहे. म्हणजे आपण कसं म्हणतो की नफ्यात नुकसान, त्याचप्रमाणे गुरु जसं शुभ फळ देणार आहे, पण त्याला पूर्णपणे शुभ फळ देता येणार नाही, कारण तो शत्रू राशीत आहे. त्यामुळे हे जे सगळे लाभ होणार आहे त्याचं प्रमाण तुम्ही बघितलं तर ते 25%च राहील, कारण शेवटी तुम्हाला गुरु 12वा आहे. वळूया कर्क रास तसेच कर्क लग्नाकडे. कर्क लग्नाचा गुरु षष्ठेश आणि भाग्येश असून तो लाभस्थानातून भ्रमण करणार आहे आणि या 11व्या गुरुचं फळ लाभप्रद असं दिलेलं आहे. यामुळे तुम्हाला या गोचरीमध्ये अनेक प्रकारचे लाभ होतील. गुरु भाग्येश आहे आणि लाभस्थानातून तो तृतीय तसंच पंचम स्थानावर दृष्टी टाकतोय. त्याच्यामुळे तुम्हाला जर उच्च शिक्षण घ्यायचं असेल किंवा एखादी स्पर्धा परीक्षा द्यायची असतील तर तुम्ही एफर्ट्स घ्या, प्रयत्न करा, त्याच्यात तुम्हाला नक्की यश मिळेल. जे जे ग्रह लाभस्थानात येतात ते ग्रह तुम्हाला लाभ देऊन जातात आणि गुरु तुमच्या लाभस्थानात येत आहे म्हणजे तुम्हाला गुरु 11वा आहे. म्हणजे आधी हे लक्षात ठेवा की तुम्हाला पैसा या गोचरमध्ये भरपूर मिळणार आहे आणि मग पैसा चांगला मिळणार म्हणजेच अर्थात त्याच्यासाठी तुम्हाला नोकरीच्या चांगल्या संधी चालून येतील. आणि मूळ कुंडलीत जर तुमचं पंचम स्थान किंवा पंचमेश चांगले असतील तर या वर्षामध्ये तुम्हाला शेअर मार्केटमधून सुद्धा चांगला पैसा मिळेल. त्याचप्रमाणे ज्यांना संतान प्राप्तीची अपेक्षा आहे त्यांना या वर्षामध्ये संतान प्राप्तीचा योग येईल. त्याचप्रमाणे ज्या ज्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी आहेत किंवा गैरसमज आहेत ते या गुरुच्या भ्रमणानंतर हळूहळू दूर व्हायला लागतील. कारण हा 11वा गुरु नेहमी चांगली फळं देतो आणि त्याची दृष्टी सप्तम स्थानावर राहणार आहे. त्यामुळे अर्थातच अविवाहितांचे विवाह ठरतील आणि जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला वैवाहिक सौख्यात वाढ होईल. म्हणजे गैरसमज दूर होऊन तुम्हाला वैवाहिक सौख्य चांगलं मिळेल. लाभस्थानातून गुरु तृतीय स्थानावर पाहतो. हे एफर्ट्सचं स्थान आहे. इथून आपण आपले छंद बघतो आणि यावर्षी तुम्हाला लाभ होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमचा छंद व्यवसायामध्ये त्याचं रूपांतर केलं तर त्याच्यापासून तुम्हाला उत्तम लाभ होईल. त्यामुळे असा काही छंद असेल तर हा प्रयत्न नक्की करून पहा. तुम्ही जर शिक्षण क्षेत्राशी रिलेटेड असा बिझनेस करणार असाल तर त्यात सुद्धा तुम्हाला उत्तम यश मिळेल. ज्या लोकांना संतान प्राप्तीची अपेक्षा आहे त्यांना संतान योग येईल. तुमच्या मूळ कुंडलीत जर सप्तम स्थान चांगलं असेल तर तुम्ही एखादा व्यवसाय पार्टनरशिपमध्ये चालू करू शकता. त्यातून तुम्हाला चांगलं फळ मिळेल. तुमच्या छोट्या भावंडांसाठी सुद्धा हे वर्ष चांगलं जाईल. तुमचे छोटे मोठे प्रवास होतील. तुमचं सोशल मीडिया हे प्रकरण चांगलं राहील. मात्र सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचंय की लिहिताना किंवा बोलताना नीट विचार करून लिहायचंय. म्हणजे जर तुम्ही चांगल्या गोष्टी जर शेअर केल्या तर त्यातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. मात्र काही चुकीच्या गोष्टींची पोस्ट केली तर त्याचा तोटा सुद्धा तुम्हाला सहन करावा लागेल. कर्क राशीला किंवा लग्नाला गुरु 11वा असल्यामुळे अर्थात गुरुबळ उत्तम आहे. कोणतंही शुभ कार्य करायला हरकत नाही. वळूया सिंह रास तसंच सिंह लग्नाकडे. सिंह राशीचा गुरु पंचमेश आणि अष्टमेश असून तो दशम स्थानातून भ्रमण करणार आहे. म्हणजे सिंह राशीला गुरु 10वा आहे. गुरु 10वा असताना गुरुबळ मध्यम राहतं. त्यामुळे जप पूजा किंवा बृहस्पती शांती करून मगच शुभ कार्य करावं. गुरुची 7वी दृष्टी चतुर्थ स्थानावर आहे. जर तुम्हाला तुमचं घर विकायचं असेल तर या काळात चांगले योग येतील. गुरुची 5वी दृष्टी द्वितीय स्थानावर म्हणजे धनस्थानावर आहे. ऑक्टोबर पासून तिथे केतू आहे. त्यामुळे आतापर्यंत तुमचे पैसे खर्च होत होते किंवा तुमच्या बोलण्याने तुम्हाला त्रास होत होता, तर आता याच्या पुढे गुरुची दृष्टी आल्यामुळे हे त्रास थोडेसे कमी होतील. कर्क राशीचा किंवा लग्नाचा मंगळ हा इष्टग्रह आहे. कारण तो चतुर्थेश आहे आणि भाग्येश आहे. त्यामुळे तुमच्या मूळ कुंडलीतला मंगळ जर चांगला असेल तर या काळामध्ये तुम्ही नवीन घर घेऊ शकता किंवा तुमचं घर रिनोव्हेट करू शकता किंवा या काळात तुम्ही एखादं वाहन घेऊ शकता. आता या 10व्या गुरुचं फळ दैन्यप्रद असं दिलेलं आहे. तर हा गुरु आहे त्याचं भ्रमण दशमातून आहे.
तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की गुरु ज्या स्थानात असतो त्या स्थानाची हानी करतो, स्थानहानी करीतो जीवा. त्याच्यामुळे या गुरुच्या गोचरीमध्ये तुम्हाला नोकरी व्यवसायामध्ये काही अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण गुरु अष्टमेश सुद्धा आहे आणि तो दशम स्थानात भ्रमण करतोय. म्हणजे तुमच्या समोर काही अडचणी येतील, प्रॉब्लेम्स येतील आणि त्याच्याशी तुम्हाला फाईट करावं लागेल. एका अर्थाने काय, या वर्षात तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे. 9वी दृष्टी 6ठ स्थानात मकर राशीवर राहील. मकर ही गुरुची नीच रास आहे. या काळात तुमचं आरोग्य थोडंसं सुधारायला लागेल. नोकरीत अडचणी येत राहतील, पण मधूनच थोडंसं वर्क कल्चर चांगलं होऊ शकतं. या वर्षामध्ये तुमच्या परिवारात काही कटुता आली असेल तर ती कटुता दूर होऊन तुमचे संबंध चांगले राहतील. त्याचबरोबर परिवारामध्ये एखादं शुभ कार्य होऊ शकतं आणि त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही सगळेजण एकत्र येऊ शकता. आता या गोचरीमध्ये जर तुमची एखादी कोर्ट केस चालू असेल तर त्या कोर्ट केसमध्ये तुम्हाला नक्की यश मिळेल. पण हे लक्षात ठेवा की ही कोर्ट केस खरी असली पाहिजे, म्हणजे तुमची बाजू न्यायाची असली पाहिजे, तर तुम्हाला न्याय मिळेल. या वर्षामध्ये आजारपणावर काही पैसा खर्च होऊ शकतो. सिंह राशी लग्नाच्या लोकांनी लक्षात ठेवायचंय की कोणत्याही प्रकारचं कर्ज घेताना 10 वेळा विचार करा आणि त्याचप्रमाणे अनावश्यक खर्च टाळा. वळूया कन्या रास किंवा कन्या लग्नाकडे. कन्या लग्नाचा गुरु चतुर्थेश आणि सप्तमेश असून तो भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे. म्हणजे कन्या राशीला गुरु 9वा आहे, म्हणजे गुरुबळ उत्तम आहे. त्याच्यामुळे शुभ कार्यासाठी उत्तम वर्ष आहे. मगाशी सिंह राशीचं सांगायचं राहून गेलं. सिंह राशीला गुरु 10वा असल्यामुळे मध्यम आहे. त्याच्यामुळे शुभ कार्य करण्यासाठी बृहस्पती पूजा किंवा शांत करून घ्यावी. कन्या राशीच्या गुरु भाग्यस्थानातून भ्रमण करतोय आणि तिथून तो पंचम स्थानावर दृष्टी टाकतोय. म्हणजे 5 आणि 9 ही दोन्ही त्रिकोण स्थानं ऍक्टिव्हेट होत आहेत. अर्थात त्याच्यामुळे यावर्षी जर तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल, उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर उत्तम काळ आहे. जेव्हा जेव्हा त्रिकोण स्थानं ऍक्टिव्हेट होतात त्या वेळेला तुमचं एखादं मोठं काम होतं. त्यामुळे बऱ्याच दिवसापासून जर तुमचं एखादं काम पेंडिंग असेल तर ते या काळात नक्की होईल. गुरु लग्नावर सुद्धा दृष्टी टाकतोय. गुरु ज्ञानाचा कारक आहे. म्हणजे एकंदरीत सर्वांगीण तुमच्या ज्ञानामध्ये फरक पडेल. तुमची इंटेलेक्च्युअल लेव्हल वाढेल. म्हणजे तुमचा सर्वांगीण विकास होईल. भाग्यस्थानातून किंवा धर्मस्थानातून गुरु 3य स्थानावर दृष्टी टाकतोय. त्यामुळे तुमचे छोटे मोठे प्रवास होतील. काही धार्मिक स्थळांना तुम्ही भेटी द्या. ऑक्टोबर पासून तुमच्या लग्नामध्ये केतूचं भ्रमण आहे. त्यामुळे आतापर्यंत तुम्ही कन्फ्युज्ड होता. नक्की काय करायचं हे तुम्हाला कळत नव्हतं. नीट निर्णय घेता येत नव्हता. पण आता भाग्यस्थानातून गुरुची दृष्टी याच्यावर पडते. याच्यामुळे तुमचं कन्फ्युजन दूर होईल आणि तुम्ही योग्य निर्णय घ्याल. विचाराला वेग आल्यामुळे तुम्ही डोक्याने काम कराल आणि घ्याल तो निर्णय तुमचा योग्य ठरेल. जर तुम्हाला संतान प्राप्तीची अपेक्षा असेल तर ती यावर्षी पूर्ण होईल. कारण गुरु भाग्यस्थानात आहे आणि भाग्यापासून भाग्य म्हणजे पंचम, जे संतानाचं स्थान आहे. त्यामुळे यावर्षी ज्यांना संतान प्राप्तीची अपेक्षा आहे त्यांची इच्छा पूर्ण होईल. या गुरुची लग्नावर दृष्टी असल्यामुळे आतापर्यंत तुम्ही जे डिस्चार्ज होत होता ते आता होणार नाही. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमची तब्येत उत्तम राहील. त्याचप्रमाणे तुम्ही क्रिएटिव्ह थिंकिंग करायला लागाल आणि त्यामुळेच तुमचं व्यक्तिमत्व उत्तम सुधारेल. गुरुची 7वी दृष्टी 3य स्थानावर आहे. यामुळे तुम्ही उत्तम कम्युनिकेशन करू शकाल आणि या कम्युनिकेशनमुळे तुमच्या कामामध्ये तुमची प्रगती होईल. तर याचा फायदा करून घ्या. मात्र काही कारणासाठी किंवा कामासाठी तुम्हाला सतत बाहेर जावं लागेल आणि तेव्हा सुद्धा हे कम्युनिकेशन स्किल तुमचं उत्तम काम करेल. पंचम आणि नवम ही दोन्ही स्थानं ऍक्टिव्ह आहेत. त्याच्यामुळे जर तुम्ही शिक्षण क्षेत्रात काम करत असाल तर तुमची उत्तम प्रगती होईल किंवा शिक्षण क्षेत्राविषयी तुम्हाला काही व्यवसाय करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही चालू करू शकता. तुम्हाला चांगला जोडीदार मिळेल. त्याचप्रमाणे तुमचं वैवाहिक सौख्य चांगलं राहील. या वर्षात तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायची संधी मिळेल आणि गुरुची दृष्टी असल्यामुळे त्या संधीचं तुम्ही चीज करू शकता. या वर्षी तुम्हाला आपल्या वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. कन्या राशीला गुरु 9वा असल्यामुळे गुरुबळ उत्तम आहे. त्यामुळे शुभ कार्य करण्यासाठी चांगलं वर्ष आहे.
आता नेहमीप्रमाणे शेवटी सगळ्या राशी लग्नाच्या लोकांनी या वृषभेतील गुरुच्या गोचर भ्रमणामध्ये कोणती उपासना करायची आहे ते पाहूया. तर हा गुरु म्हणजे बृहस्पती भगवान विष्णूंना रिप्रेझेंट करतो. त्याच्यामुळे सगळ्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एक माळ जप तरी रोज करायचा आहे. त्याचप्रमाणे विष्णू सहस्त्रनाम जर तुम्ही रोज वाचलं तर त्याचा खूप चांगला फायदा तुम्हाला होईल. आणि त्याचबरोबर यावर्षी तुम्ही दर पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण करू शकता. तर असा हा धर्माचा, वाणीचा, कोशाचा, ज्ञानाचा कारक गुरु आपल्या सगळ्यांना ज्ञानसंपन्न बनवो, सगळ्यांना चांगले आर्थिक लाभ देवो आणि आपल्या सगळ्यांची वृत्ती चांगली राहो, सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहो, हीच त्या बृहस्पतीच्या चरणी प्रार्थना. शुभम भवतु.